तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंगल फेज मोटरचा एक प्रकार म्हणजेच परमनंट कॅपॅसिटर मोटर याचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपण बोर्डावर मी तुम्हाला सिंगल फेज परमनंट कॅपॅसिटर मोटरचा सर्किट डायग्राम काढलेला आहे. परमनंट स्प्लिट कॅपॅसिटर मोटर देखील याला संबोधलं जातं. तर परमनंट स्प्लिट कॅपॅसिटर मोटर इज अ टाइप ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. The circuit diagram of permanent split phase motor is shown in the figure below. The permanent split phase induction motor consists of squirrel cage induction and stator has two windings. म्हणजेच या मोटरमध्ये दोन वाइंडिंग असतात. हे स्टार्टिंग वाइंडिंग तिला आपण ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणतो. मेन वाइंडिंग और रनिंग वाइंडिंग म्हणजेच रनिंग वाइंडिंगला मेन वाइंडिंग देखील काय केलं जातं, संबोधलं जातं. दिस मोटर हॅज वन कॅपॅसिटर विच इज कनेक्टेड इन सिरीज विथ द स्टार्टिंग वाइंडिंग ऑफ द मोटर. म्हणजे एक कॅपॅसिटर परमनंट कॅपॅसिटर जोडलेला जातो, तो स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडला जातो. दिस कॅपॅसिटर इज परमनंटली कनेक्टेड इन द सर्किट बोथ द स्टार्टिंग अँड रनिंग कंडिशन ऑफ द मोटर. तर या दोन्ही वाइंडिंगच्या ॲक्रॉसमध्ये हा कॅपॅसिटर जोडलेला असतो. ॲक्रॉस म्हणजे इथे या ठिकाणी कॅपॅसिटर दाखवलेलं आहे. आता तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो मी या ठिकाणी. तर ही जी वाइंडिंग दिसते ही मेन वाइंडिंग किंवा याला दुसरं रनिंग वाइंडिंग देखील असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ही स्टार्टिंग वाइंडिंग हिला ऑक्झिलरी वाइंडिंग देखील असं म्हटलं जातं. त्या दोन वाइंडिंगचं वैशिष्ट्य काय आहे, तर या दोन वाइंडिंगमध्ये ॲक्च्युअल प्रॅक्टिकली स्टेटरच्या बाहेरच्या बाजूला जी असते तिला म्हटलं जातं स्टार्टिंग वाइंडिंग आणि आतील भागामध्ये असतं तिला रनिंग वाइंडिंग. स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा जास्त असतो, रनिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा कमी असतो. आणि मधला पार्ट याला काय म्हणतात रोटर. म्हणजे कोणत्याही मोटरमध्ये महत्त्वाचे दोनच पार्ट आहेत, एक स्टेटर आणि रोटर. जे स्थिर भागाला आपण काय म्हणतो स्टेटर म्हणतो आणि जो फिरता भाग असतो त्याला काय म्हटलं जातं रोटर. तर अशा पद्धतीने ही वाइंडिंग कनेक्शन केल्यानंतर म्हणजे रनिंगचं एक आणि स्टार्टिंगचं एक दोन टोक एकत्र करून त्याला आपण काय तिथे न्यूट्रल वायर जोडली जाते. याला काय म्हटलं जातं कॉमन टर्मिनल. या ठिकाणी रनिंगचं एक टोक आणि स्टार्टिंगचं एक टोक एकत्र करून एक टोक टर्मिनल सप्लायसाठी बाहेर काढलेलं आहे. तर त्याला आपण कोणती वायर जोडतो न्यूट्रल. त्याच्यानंतर हे दुसरं टर्मिनल बाहेर काढलेलं आहे. तर या ठिकाणी स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये हा काय जोडलेला आहे, याला काय म्हणतात कॅपॅसिटर किंवा मराठीमध्ये काय म्हटलं जातं याला कंडेन्सर. तर हा कॅपॅसिटर हा म्हणजे आलेला फेज प्रथमतः कुठे जातो, या कॅपॅसिटर थ्रू स्टार्टिंग वाइंडिंगला पोहोचतो आणि इकडे पण पुढे सप्लाय रनिंग वाइंडिंगला जातो. परंतु हा कॅपॅसिटर हा नेहमी कसा जोडावा, स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडल्यानंतर मोटरची फिरण्याची दिशा जी असेल ती कशी असणार आहे, क्लॉकवाईज असणार आहे. जर आपण तो उलट जोडला तर काय होईल, फॅनची फिरण्याची डायरेक्शन ही अँटी क्लॉक होईल आणि फॅन आपला उलटा फिरू लागेल आणि हवा खाली लागण्याच्या ऐवजी कशी लागेल, वर लागेल. म्हणून कनेक्शन नेहमी कसं करायचं, कॅपॅसिटर जोडताना त्याला फेज जी आहे ती नेहमी स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये आला पाहिजे. तर हे सर्किट डायग्राम तुमच्या लक्षात आला असेल. आपण प्रॅक्टिकली स्टेटर तुम्हाला मी दाखवतो आणि ते कनेक्शन कशा प्रकारे करतात किंवा त्याच्यामधले टर्मिनल कसे शोधायचे कॉमन टर्मिनल हे आपण आता प्रॅक्टिकल. तर या ठिकाणी हा सिलिंग फॅनचा स्टेटर आहे. याला दोन बॉल बिरिंग आणि मधला हा शाफ्ट आहे. या पूर्ण भागाला आपण स्टेटर म्हटलं जातं. या स्टेटरवर ह्या दोन प्रकारच्या वाइंडिंग केलेल्या आहेत. त्यामधली बाहेरच्या बाजूला आपण हिला म्हणतो स्टार्टिंग वाइंडिंग आणि आतल्या बाजूला जी वाइंडिंग केली तिला रनिंग वाइंडिंग म्हटलं जातं. त्या प्रत्येक वाइंडिंगची दोन दोन टोकं बाहेर आलेली जातात. तर काही ठिकाणी 3 वाइंडिंगचीच फक्त टोकं काढतात. तर 3 वाइंडिंगची टोकं कशी तयार होतात, तर स्टार्टिंग वाइंडिंगचं एक टर्मिनल सुरुवातीचं, रनिंग वाइंडिंगचं सुरुवातीचं एक टर्मिनल, दोन्ही एकत्र करून वाइंडिंगमध्येच त्याला दोघांना एकत्र एक लीड वायर सोल्डरिंग करून तिला एक बाहेर काढली जाते आणि राहिलेली दोन स्टार्टिंगचं एक टोक, दुसरं टोक आणि रनिंगचं दुसरं टोक, अशा पद्धतीने 3 टोकं या ठिकाणी बाहेर काढली जातात. तर ही वाइंडिंग करताना शक्यतो शाफ्टच्या समोर जे होल दिसतो त्याच्या समोरून केली जाते आणि याच्यामध्ये एकदा सुरुवात केल्यानंतर ही वाइंडिंग कुठेही ब्रेक होता कामा नये. ब्रेक न होता ती वाइंडिंग अखंडपणे तुम्हाला समजा 14 कॉईल असतील तर 1 नंबरला सुरुवात केल्यानंतर 14व्या कॉईलपर्यंत ती तार कुठेही ब्रेक होता कामा नये. अशा पद्धतीने सुरुवातीचं आणि शेवटचं टोक
बाहेर आल्यानंतर त्याला आपण सिरीजमध्ये चेक करतो आणि नंतर लीड वायर सोल्डरिंग करून त्या लीड वायर्स आपण शाफ्टमधून बाहेर काढतो. अशा प्रकारे या वायंडिंगचे 3 टोकं आपण या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत. आता 3 टोकांमध्ये आपल्याला याच्यामध्ये जे कॉमन टर्मिनल आहे ते त्याला आपण न्यूट्रल वायर जोडतो. तर ते न्यूट्रल वायर जोडण्यासाठी कॉमन टर्मिनल सर्वात अगोदर शोधणं गरजेचं आहे. तर ती न्यूट्रल देण्यासाठी आपल्याला कॉमन टर्मिनल कशा प्रकारे शोधलं जातं तर आपला विद्यार्थी साहिल या ठिकाणी तुम्हाला चेक करून दाखवेल. तर हे चेक करताना एक लक्षात ठेवायचं आहे की ज्या 3 टर्मिनलपैकी ज्या 2 टर्मिनलमध्ये सर्वात बल्ब जास्त डीम पेटेल ते 2 टर्मिनल सोडून राहिलेलं टर्मिनल म्हणजे कॉमन टर्मिनल. हे सर्वात जास्त डीम का लागतो तर त्या दोघांचं सिरीज रनिंग आणि स्टार्टिंग आणि दोन्ही एकमेकाच्या सिरीजमध्ये आल्यामुळे दोघांचा रेजिस्टन्स वाढतो आणि बल्ब जास्त डीम पेटतो. तर आता या ठिकाणी साहिल आपल्याला ॲक्च्युअल सिरीजमध्ये वायंडिंग कशा प्रकारे टेस्ट केली जाते तो आपल्याला दाखवेल. या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या इकडे. बल्बच्या पोझिशनकडे लक्ष ठेवा. तर हे आपण मल्टीमीटरच्या सहाय्याने देखील वायंडिंग तपासू शकतो. साहिल पहिला आपण ब्लॅक आणि येलोमध्ये लावून बघूया. आता या ठिकाणी येलो आणि ब्लॅकमध्ये तो लावतोय. एक रेजिस्टन्स त्यांना मिळाला तिथे. बल्ब डीम पेटला आहे. आता आपण ब्लॅक आणि रेडमध्ये लावून बघूया. बल्ब लो झाला आहे. आता आपण रेड आणि येलोमध्ये लावून बघू. बल्ब डीम पेटला आहे. आता आपल्याला येलो आणि ब्लॅकमध्ये लावून बघूया. आता या पोझिशनमध्ये काय झालं आहे अगोदर 2 वेगळ्या प्रकारे पेटले होते. जरा बल्ब बऱ्यापैकी पेटले होते. आता ह्या 2 टर्मिनलमध्ये लावल्यानंतर त्या दोघांपेक्षा सर्वात जास्त डीम पेटतो आहे बल्ब. तर काय सांगितलं होतं तुम्हाला ज्या 2 टर्मिनलमध्ये बल्ब जास्त डीम पेटेल ते 2 टर्मिनल सोडून राहिलेले टोक म्हणजे आता या ठिकाणी ब्लॅक आणि येलोमध्ये सर्वात जास्त डीम पेटतो. हे 2 टर्मिनल सोडून द्यायचे. राहिलेला टर्मिनल म्हणजे आता रेड कलर. त्याच्या ह्या वायंडिंगमध्ये रेड वायर ही काय असणार आहे कॉमन वायर असणार आहे. तर कॉमन वायरला आपण न्यूट्रल देणार आणि राहिलेल्या 2 वायरला आपण कॅपॅसिटर जोडून त्या कॅपॅसिटरच्या कोणत्याही एका टोकाला आपण काय जोडतो आपण फेस जोडणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही वायंडिंग 4 टर्मिनल जर असतील तर आपण दोघांचं एक घेऊन आपण कॉमन तयार करू शकतो. पण 3 जर टर्मिनल एखाद्या वायंडिंगमधून आले असतील तर अशा पद्धतीने कॉमन वायर शोधली जाते आणि कनेक्शन केलं जातात. आता या प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली दोन्ही तुम्हाला आता लक्षात